हॅलो नमस्कार मंडळी. तर आज मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवलेले आहे बारीक रव्याच्या इडल्या आणि कांदा टोमॅटोची चटणी. तर इथे साधारण ही मोठी वाटी भरून मी 1.5 कप वाटी भरून हा बारीक रवा घातलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला ह्याला साधारणतः 10 ते 15 मिनटं हे साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो रवा आहे तो चांगला फुलेल. आता तुम्ही बघू शकता 10-15 मिनटानंतर आपला रवा चांगला फुललेला आहे. तर जास्तीच घट्ट झाल्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर ह्याची कन्सिस्टन्सी साधारणतः आपलं जे नॉर्मल इडलीचं पीठ असतं तशीच आपल्याला ठेवायची आहे. इथे मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे. तुम्ही चवीप्रमाणे तुमचे आवडीनुसार मीठ घालून घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. इथे मी गॅसवरती इडलीचं पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता आपल्याला ह्या इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली इडली चिकटू नये त्यासाठी आपण इथे इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे मी जे आपलं बारीक रव्याचं बॅटर आहे त्यामध्ये 1 पाऊच मी इथे इनो वापरला आहे आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपलं हे जसं नॉर्मल इडलीचं बॅटर असतं तशाच पद्धतीने हे झालेलं आहे. आता आपल्याला इडलीच्या पात्रामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळ्या इडल्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपल्या ह्या इडल्या ह्या भांड्यामध्ये ठेवून आपण त्याला चांगले 10 ते 15 मिनटं आपण त्याला वाफवून घेऊयात. आता दुसऱ्या साईडला मी इथे कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मीडियम आकाराचे 2 ते 3 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 4-5 सुक्या बेडग्या मिरच्या आपल्याला कलरसाठी यूज करायच्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि इथे मी 2 मोठ्या आकाराचे असे टोमॅटो कट करून यामध्ये घालत आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे. कांदा टोमॅटो जेणेकरून आपला चांगला सॉफ्ट होईल. आता आपल्याला ह्याला झाकण देऊन चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता आपला टोमॅटो तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो चांगला वाफलेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये तुम्ही उडदाची डाळ देखील थोडीशी घालू शकता, उडदाची डाळ, चण्याची डाळ. तर आता मी हे जे आपलं कांदा टोमॅटोचं एकत्र करून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. आता याला आपल्याला चांगलं वाटायचं आहे थोडंसं पाणी घालून. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे.
आणि थोडा 2-4 कढीपत्त्याची पानं. तर आता मी तो मिक्सरमधून काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देण्यासाठी इथे मी नारळाचं तेल वापरत आहे. तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल, पण नारळाच्या तेलाने त्याला एक वेगळीच छान टेस्ट येते. तर आता आपलं तेल हे चांगलं तापलेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत, राई. तर तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे राई आपली तडतडली आहे. त्यानंतर आपल्याला थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि 1-2 लाल बेडगी मिरची टाकून द्यायची आहे आणि थोडंसं हिंग. तर आता आपल्याला हे चांगलं मिक्सअप करून हे आपल्या चटणीवरती आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी हे चटणीवरती टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आता आपण इडल्या बनल्यात की नाही ते पाहूया. तर आपल्या इडल्या ह्या चांगल्या बनलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एक इडली मी काढून तुम्हाला दाखवत आहे. एकदम सॉफ्ट अशी ही रव्याची इडली बनते. तर आपली ही टिफिनची रेसिपीज बनलेली आहे. कांदा टोमॅटोची चटणी आणि रव्याची इडली. जर तुम्हाला